गोष्ट टोपीवाला आणि माकड. एका गावात एक टोपीवाला राहत होता. तो आपल्या डोक्यावर एक टोपी घालायचा आणि डोक्यावर टोप्यांनी भरलेली टोपली घेऊन गावोगाव फिरत असे. तो टोप्या विकून आपला उदरनिर्वाह करत असे. एके दिवशी तो जंगलातून जात असताना थोडा दमला आणि झाडाखाली झोपायला बसला. त्याच्या टोपलीत अनेक रंगीबेरंगी टोप्या होत्या, लाल, निळ्या, हिरव्या, पिवळ्या. झोपलेला असताना झाडावर बसलेली माकडं खाली आली आणि त्यांनी त्याच्या टोप्या उचलून आपापल्या डोक्यावर घातल्या. प्रत्येक माकडाने एक एक टोपी घेतली आणि झाडावर बसले. टोपीवाला उठला आणि पाहतो तर काय, त्याच्या सर्व टोप्या गायब. वर बघतो तर झाडावर माकडं त्याच्या टोप्या घालून बसलेले. त्याने त्यांना खूप समजावलं, रागावला, विनवण्या केल्या, पण माकडं काही टोप्या खाली टाकत नव्हती. शेवटी टोपीवाल्याने एक युक्ती लढवली. त्याने स्वतःची टोपी डोक्यावरून काढली आणि खाली फेकली. माकडं हुशार होती, पण त्याही टोपीवाल्याची नक्कल करत होते. त्यांनीही त्यांच्या डोक्यावरील टोप्या काढल्या आणि खाली फेकल्या. टोपीवाला पटकन उठला, सर्व टोप्या गोळा केल्या आणि टोपलीत भरून चालत निघून गेला. त्याच्या हुशारीमुळे त्याचं नुकसान टळलं. गोष्टीतून शिकवण: समस्या आली तर शांत रहा आणि बुद्धीने मार्ग काढा. हुशारीने विचार केला तर कोणतीही अडचण सोडवता येते.